नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आपल्याच हक्काच्या आणि मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कृषीदय ॲग्री सोल्युशन्स। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ऊस हे खूप महत्त्वाचं पीक आहे, परंतु ऊस उत्पादन करत असताना त्यामध्ये किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात येत असतो। सहसा लागणीच्या ऊसामध्ये हे प्रादुर्भाव जास्त दिसत नाहीत, परंतु खोडवा ऊसामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त समस्या आलेल्या बघायला मिळतात। त्या समस्या आपण नंतर पाहणारच आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वाची ऊस लागणीमध्ये येणारी समस्या किंवा खोडव्यामध्ये येणारी जी समस्या असेल तर ती आहे हुमणी अळीची। शेतकरी मित्रांनो, हुमणी अळीचं व्यवस्थापन आपण कितीही काटेकोरपणे करायचं म्हटलं तरी आपल्याला प्रत्येक वेळा त्याच्यामध्ये अपयश येतं किंवा पूर्णपणे आपण त्याला रोखू शकत नाही। याच्या पाठीमागं बरीचशी कारणं आहेत, तर तीच कारणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपल्या शेतातील जी हुमणी अळी आहे तिला आपण 100% कसं रोखायचं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये हुमणी अळी नक्की येते तरी कुठून? बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडला असेल। ह्याचं उत्तर असं की बऱ्याचदा असं होतं की आपण न कुजलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकत असतो। हे न कुजलेलं शेणखत ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये येतं ते ह्या शेणखतासोबत आपल्या शेतामध्ये हुमणी अळीच्या अळ्या किंवा ह्या अळीची अंडी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतावरती आलेली आपल्याला पाहायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल की ज्यावेळी आपण आपल्या उकिरड्यामधून ज्यावेळेस खत उचलत असतो ते आपण ट्रॉलीमध्ये भरत असतो की जेणेकरून आपण त्याला शेतामध्ये टाकणार आहोत, अशा वेळी आपल्याला त्या उकिरड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकतर या अळीची भुंगे किंवा ह्या अळीच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला तिथं बघायला मिळतात। पण नेहमीच आपल्या डोळ्याला न दिसणारी अवस्था ती म्हणजे तिची अंडी अवस्था। याची दोन कारणं आहेत। एक तर आपल्या उकिरड्यामध्ये या किडीनं अंडी घातलेली असतात, ही अंडी एकतर न उबवलेली असतात किंवा उबवलेली असतील किंवा सुरुवातीच्या अवस्थेतल्या त्याच्या जर ज्या अळ्या असतील ह्या अळ्या काय करतात की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, आणि ज्यावेळेस ह्या शेतामध्ये अशा प्रकारचं खत टाकलं जातं तर या खतातून आपल्या शेतामध्ये या अळ्यांचं कल्चर म्हणजेच ह्या अळ्या आयत्याच आपण त्या शेतामध्ये टाकत असतो। त्याच अंड्यातून अळ्या बाहेर आलेल्या असतात। ह्या अळ्या आपल्या सुरुवातीच्या अवस्थेची उपजीविका जी आहे ती ऊसाच्या डोळ्यावरती करतात किंवा ज्यावेळी त्याला कोवळा शेंडा किंवा कोवळा फुटवा निघत असतो ह्या फुटव्यावरती करतात। त्यानंतरच्या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर या अवस्थेमध्ये काय होतं की ऊसाला ज्यावेळी फुटवा निघायला सुरुवात होतो तर आतल्या बाजूनी जमिनीमध्ये ज्यावेळी ऊसाला पांढऱ्या मुळांची वाढ होत असते, या पांढऱ्या मुळांवरती या हुमणी अळीच्या सुरुवातीच्या अवस्था ह्या आपली उपजीविका पूर्ण करत असतात। यावेळी आपल्याला काय करायचं आहे की विविध केमिकल्स आहेत तर त्याची आपल्याला आळवणी करायची। ते वेळापत्रक तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, परंतु या अळ्या किंवा या अळीची अंडी आपल्या शेतामध्ये येऊच नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय करायला हवा हे आपण सुरुवातीला बघूया। आपण ज्या शेतामध्ये ऊस लागवड करणार आहे अशा शेताच्या बांधावरती असणारी शेवग्याची आणि लिंबाची झाडं, आपल्याला शेतकरी बंधूंनो या झाडांवरती खूप बारकाव्याने लक्ष द्यायचं आहे, कारण या झाडांची पानं जर आपल्याला कुरतडलेली बघायला मिळाली, कारण सहसा लिंबाच्या झाडाची पानं कुणीही खायला जात नाही, परंतु या झाडाची पानं कुरतडलेली पाहायला मिळाली तर तुम्ही नक्की समजून जायचं की आपल्या शेतावरती खूप मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव होणार आहे। कारण याच्या मागचं कारण असं की हुमणी अळीचे जे भुंगेरे आहेत, नर आणि मादी भुंगेरे, हे मिलनासाठी एकतर आपल्या शेताच्या बांधावर असणारं शेवग्याचं झाड किंवा कडुलिंबाचं झाड या दोन झाडावरती रात्रीच्या वेळी येत असतात। साधारणतः दिवस मावळण्याची जी वेळ आहे त्या वेळेच्या आसपास हे आपल्या झाडांवरती येत असतात। तिथं त्यांचं मिलन पूर्ण झाल्यानंतर याचे नर भुंगे आहेत ते उडून जातात, मात्र मादी भुंगे जे आहेत तर ते आपल्या शेतामध्ये जाऊन अंडी घालण्याचं काम करतात। एका वेळी एक मादी भुंगेरा हा साधारणतः 150 ते 200 अंडी घालतो। मग 150 ते 200 अंडी या प्रमाणात जर आपण बघितलं तर हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये अंड्यांचं झालेलं किंवा त्याचा संचय झालेला आपल्याला बघायला मिळतो। मग याच अंड्यांमधून समोरच्या अवस्थांमध्ये जर आपण पाहिलं तर अळ्या बाहेर येतात आणि ह्या मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाला नुकसान करतात। त्यामुळे कडुलिंबाची पानं जर आपल्याला कुरतडलेली बघायला मिळाली तर अशा वेळी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कडुलिंबाच्या झाडाखाली किंवा शेवग्याच्या झाडाखाली आपल्याला प्रकाश सापळा तयार करायचा आहे। एक तर तुम्ही तो तयार करू शकता किंवा बाजारातून विकत आणून तो तुम्ही तिथं लावू शकता, परंतु हा सापळा तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही विकत आणा किंवा झाडाखाली तो सापळा तयार करा। तो तयार करण्याची कृती इतकी सोपी आहे की तुम्ही एक टब घ्या, प्लास्टिकच्या टबमध्ये आपण पाणी भरायचं आहे, त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक 5 ml टाकायचं आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला काठीच्या आधारानं किंवा एखाद्या वायरच्या आधारानं आपल्याला तिथं पिवळ्या रंगाचा बल्ब सोडायचा आहे, जो जुन्या काळी आपल्या घरी असायचा 60 वॅट 80 वॅट अशा प्रकारातला पिवळ्या रंगाचा प्रकाश टाकणारा जो बल्ब आहे तर आपल्याला त्याच्यावरती लटकवायचा आहे। यामुळे काय होतं की या किडीचे जे भुंगेरे आहेत तर ते भुंगेरे या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि रात्रीच्या वेळी ते पूर्णपणे आपल्या पाण्याच्या त्या पात्रामध्ये पडले जातात, साठले जातात आणि त्यामध्ये आपण जे विष
म्हणजे त्यामध्ये आपण जे काही इन्सेक्टिसाइड ॲड केलेलं आहे तर त्यामध्ये ते पडल्यामुळं ते तिथं जागीच मारले जातात। शेतकरी मित्रांनो, हा झाला आपला पहिला उपाय। यामुळं तुम्हाला काय वाटतं की किती प्रमाणात आपल्या शेतावर येणारी हुमणी ही आपण अडवू शकतो? नक्कीच ऐकायला हा विषय खूप जुना वाटतो किंवा आपल्याला केमिकल कंट्रोल खूप चांगले वाटतात, पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ह्या इमेजमध्ये बघू शकता, हे एक शेतकरी आहेत ज्यांनी अगदीच 30 ते 40 किलो भुंगा हा फक्त प्रकाश सापळ्यांच्या मदतीनं त्यांनी ट्रॅप केला होता। तुम्ही एक साधं गणित बघू शकता की एक भुंगा त्यांनी जर 100च अंडी घातली आणि 1 किलोमध्ये 100च भुंगे बसत असतील तर ह्या 3 आणि 4 किलो भुंग्यांचा प्रमाणाचं किंवा 3 ते 4 किलो भुंग्यांपासून किती होणारी अंड्यांची उत्पत्ती आपण आपल्या शेतामध्ये थांबवू शकलो। तर शेतकरी मित्रांनो, हा एक पर्याय तुम्ही नक्की अनुभवून बघू शकता। त्यासोबतच हुमणी अळी ज्यावेळी पुढच्या अवस्थांमध्ये जाते तर ती काय करते, आपल्या पिकाच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या कुरतडून खाते। त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा आपला ऊस वरून पिवळसर रंगाचा पडायला लागलेला दिसतो आणि त्यासोबतच आपण जर खूप बारकाव्यानं जर त्यामध्ये बघितलं तर त्याची पानं पिवळी पडून तो असा मलूल पडायला लागलेला दिसतो। त्याची वाढ इतर ऊसापेक्षा कमी असते आणि अशा ऊसाच्या बेटाला किंवा अशा ऊसाच्या रोपाला, झाडाला जर आपण पकडलं आणि त्याला जर आपण अपरूट केलं म्हणजेच त्याला उपटायचा प्रयत्न केला तर ते लगेच आपल्या हातात ते झाड निघून येतं, परंतु त्याला कुठल्याही प्रकारची मुळी शिल्लक राहिलेली नसते। आणि अशा झाडाच्या शेजारची माती जर आपण उकरून बघितली तर त्या मातीमध्ये आपल्याला 100% हुमणीच्या आळ्या ह्या पाहायला मिळतात। मग शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपला ऊसावरती जर हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर नक्कीच अगदी सुरुवातीच्या काळापासूनच आपल्या ऊसाच्या उत्पन्नामध्ये घट व्हायला सुरुवात होते। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हुमणी अळी ही आपल्या ऊस पिकावरती वेगवेगळ्या अवस्थांमध्ये किंवा सर्वच पीक वाढीच्या अवस्थांमध्ये आपल्याला आलेली बघायला मिळते। त्यामुळं यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी तुम्हाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होतोय असं वाटतंय किंवा तुमच्या प्रकाश सापळामध्ये ज्यावेळी हुमणी अळीचे भुंगेरे हे अडकताना आपल्याला बघायला मिळतात किंवा त्यामध्ये ट्रॅप झालेले आपल्याला बघायला मिळतात, अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की क्लोरोपायरिफॉस 50% EC हे जवळजवळ आपल्याला 500 मिली प्रति एकर ह्या प्रमाणात घ्यायचं आहे। तसेच क्लोरोपायरिफॉस 20% EC हे आपल्याला 500 मिली ते 1 लिटर म्हणजेच पीक वाढीची अवस्था आणि आपल्या पिकामध्ये किती त्या किडीचा प्रादुर्भाव याच्यावरती आपल्याला तो प्रमाण ठरवायचा आणि त्यानुसार आपल्याला 500 मिली ते 1 लिटर प्रति एकर ह्या प्रमाणात आपल्याला त्याची आळवणी करायची। त्यासोबतच तुम्ही कार्बोफ्युरॉन म्हणजेच फ्युरी नावाने पण मार्केटला आपल्याला त्याचं प्रोडक्ट बघायला मिळतं, तर तुम्ही त्याचीही आळवणी आपल्या शेतामध्ये 400 ते 600 ग्रॅम प्रति एकर एवढ्या प्रमाणात करू शकता। शेतकरी मित्रांनो, याचप्रमाणे आपल्या ऊस पिकामधील हुमणी नियंत्रण करताना शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला एक मॉलिक्यूल म्हणजे लॅसेंटा। तुम्ही या लॅसेंटाची सुद्धा आळवणी आपल्या शेतामध्ये करू शकता की जेणेकरून आपल्या हुमणी अळीचे जे काही भुंगेरे असतील किंवा त्याच्या जे काय अळी अवस्था असतील हे आपल्याला जागीच मारता येतील। तर शेतकरी मित्रांनो, हुमणी अळीचं नियंत्रण करत असताना याच औषधांच्या मदतीनं अजून एक कीड आपल्याला तिथं खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल झालेली बघायला मिळते आणि ती म्हणजे आपल्याला बोनसमध्येच कंट्रोल करून मिळते, ती म्हणजे वाळवी। कारण वाळवी सुद्धा तुमच्या पिकाला खालून खूप मोठ्या प्रमाणात कुरतडून खाते। वाळवीचा प्रादुर्भाव अति जास्त प्रमाणात झाला तर ऊस पिकामध्ये अगदी कांडीमध्ये गराच्या ऐवजी तिथं पूर्ण मातीसारखे खडे तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात, जसे तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकता। आणि या प्रकारात अति जास्त प्रमाणात आपल्याला तिथं ऊसाच्या उत्पन्नामध्ये घट पाहायला मिळते। तर ह्याच केमिकल सोबत तुम्ही वाळवीचं नियंत्रण सुद्धा करू शकता। शेतकरी मित्रांनो, केमिकल कंट्रोल सोबतच बायोफंजिसाइड्स वापरणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, याप्रमाणे तुम्ही मार्केटमधले कुठलेही तुमच्या एरियामध्ये जे अवेलेबल असतील असे उत्कृष्ट दर्जाचे बायोफंजिसाइड्स तुम्ही घेऊ शकता आणि त्याचीही आळवणी तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता की जेणेकरून हुमणी आणि वाळवीचं एकात्मिक नियंत्रण तुमच्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।